महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या या परीक्षेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एनटीएने परीक्षा रद्द केल्यानंतर तपास यंत्रणांनी देशभरात मोठी मोहीम सुरू केली असून या प्रकरणात आता महाराष्ट्रातील लातूर कनेक्शन समोर आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पेपरफुटीच्या या प्रकरणाचे धागेदोरे राजस्थान, बिहार, केरळ आणि महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआय, राजस्थान पोलीस आणि इतर तपास यंत्रणा अनेक संशयितांना ताब्यात घेत आहेत. या तपासात सर्वात आधी नाशिकचं नाव समोर आलं. शुभम खैरनार नावाच्या 27 वर्षीय तरुणाला सीबीआयने अटक केली असून त्याच्याकडे कुरिअरद्वारे प्रश्नपत्रिका पोहोचल्याचा आरोप आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार शुभम खैरनारने प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी तब्बल 10 लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्याने हीच प्रश्नपत्रिका दुसऱ्या व्यक्तीला 15 लाख रुपयांना विकल्याचं उघड झालं आहे. म्हणजेच या व्यवहारातून त्याने सुमारे 5 लाख रुपयांची कमाई केली. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्याने वेशभूषाही बदलली होती. मात्र तांत्रिक तपासाच्या मदतीने अखेर सीबीआय त्याच्यापर्यंत पोहोचले. दरम्यान आता या प्रकरणात लातूरचं कनेक्शन समोर आल्यानं मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. एका विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार लातूरमधील एका नामांकित खासगी कोचिंग क्लासेसनं मुख्य परीक्षेपूर्वी घेतलेल्या मॉक टेस्टमधील तब्बल 42 प्रश्न हे नीटच्या मुख्य परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची जुळत होते. यामुळे त्या क्लासेसच्या संचालकावर संशयाची सुई फिरू लागली आहे. तपास यंत्रणांनी या क्लासची चौकशी सुरू केली असून पेपरफुटीत या क्लासचा काही संबंध आहे का याचा तपास केला जात आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांना तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान पोलीस प्रशासनाने विद्यार्थी आणि पालकांना आवाहन केलं आहे की या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल असंही प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं असून शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरही मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आता या तपासातून आणखी कोणती मोठी नावं समोर येतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.